शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक कधी उभं झालं? शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक उभारलं ते शिवछत्रपतींच्याच हयातीमध्ये, शिवछत्रपती जिवंत असताना, आणि शत्रू प्रदेशातल्या एका स्त्रीने ते उभं केलंय. शाक्यमुनी शाक्यपुत्र तथागत गौतम बुद्ध, आपल्या मातेनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवणारे आदर्श पुत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, वरील सर्व महामानवांचं कार्य संविधानाच्या चौकटीत आणून या भारताला जगातील सर्वात महान संविधान देणारे युग प्रवर्तक, युग पुरुष, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण 1247 पुष्प गुंफत आहोत. या सोमवार ते शनिवार ऑनलाईन होणाऱ्या उपक्रमाचे आयोजक आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप सिकापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. आजचे वक्ते आहेत आदरणीय सचिन शिवाजी खोपडे सर. सर इतिहासाचे अभ्यासक आहेत, कवी आहेत. सर डी फार्म MA इतिहास कात्रज पुणे येथून आहेत. आणि सरांचा आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही मूल्यावर आधारलेली न्याय प्रणाली. खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचा कालखंड केवळ महाराष्ट्रापुरता नव्हे तर उत्तर भारत, कर्नाटक, तामिळनाडू ते पूर्ण पश्चिम समुद्र किनारा या भागात ही महाराजांच्या कार्याची व स्वराज्याची व्याप्ती होती. मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्ताधीशापेक्षा शिवाजी महाराज पूर्णतः वेगळे आहेत, कारण त्यांनी त्यांच्या काळात राज्यकारभारात रुजवलेली मूल्य आज भारतीय राज्यघटनेतील मूल्याच्या अंमलबजावणीत, संसदीय लोकशाहीतील शासन आणि प्रशासनाच्या आकलनासाठी अत्यंत उपयोगी ठरणारे आहेत. भारतीय राज्यघटनेचा पाया असणाऱ्या समता व बंधुता या दोन मूल्यांची अंमलबजावणी त्यांनी त्या काळात केली होती. शिवाजी महाराज यांचा लढा दडपशाही व पोषणाविरुद्ध होता. रयतेचे राज्य म्हणजेच लोकांचे राज्य त्यांना स्थापन करायचे होते. ही स्थापनेची भूमिका आधुनिक काळातील लोकशाही स्थापनेशी मिळती जुळती आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक 25 धर्म स्वातंत्र्याची तरतूद ही शिवाजी महाराजांच्या कालखंडातील राज्य आणि धर्म विषयक नीतीशी बऱ्याच अंशी साधर्म्य सांगणारी आहे. अशा बऱ्याच विषयावरती आज सर प्रकाश टाकणार आहेत आणि आपणाला सरांकडून बरंच ज्ञान मिळणार आहे. आणि आदरणीय सचिन शिवाजी खोपडे सरांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय खोपडे सर. आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ज्या वेळेला शिवचरित्रातील लोकशाही मूल्य किंवा संविधानातील जी लोकशाही मूल्य शिवचरित्रामध्ये जी उमटलेली आहेत ती मूल्य आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. ज्या कालखंडात हा इतिहास घडला ते इसवी सनाचं 17वं शतक होतं आणि शिवछत्रपतींचा जन्म 1630चा आणि मृत्यू 1680चा. तर या 50 वर्षामध्ये शिवछत्रपतींचा जो इतिहास घडला, शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये वयाच्या 26व्या वर्षापासून त्याच्या खऱ्या अर्थाने पराक्रमाची सुरुवात झाली आणि त्यांचा पहिला पराक्रम म्हणजे जावळी विजय. आता ह्या जावळी विजयाच्या नंतर शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने इतिहास किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल बाहेरच्या राजसत्तांनी घेतली. मग आतापर्यंत असे अनेक वक्ते आहेत की त्या वक्त्यांनी शिवचरित्राचा इतिहास सांगितला. मालिकांमधून तुम्ही त्या इतिहासाला सामोरं गेलात, चित्रपटातून सामोरे गेलात. मग आता नवीन इतिहास काय? एक शिवचरित्राचा एक असाही इतिहास आहे की जो इतिहास फक्त लढाया, तह, कट, हल्ले, गडकिल्ले हा एक इतिहास झाला, पण त्याच्या पलीकडे सुद्धा शिवछत्रपतींचा एक इतिहास आहे. मराठवाड्यातील विचारवंत प्राध्यापक आचार्य नरहर कुरुंदकर श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं सलग माणूसपण रंगवायचं राहून गेले. आता जिथं माणूसपण आलं तिथं लोकशाही आली आणि लोकशाहीतील मूल्य आली. आता हा जो काही इतिहास आहे हा इतिहास शिवछत्रपतींचा इतिहास मुळातच सगळ्या चळवळींनी मांडला घेतला. आता भारतातली किंवा महाराष्ट्रातली अशी एकही चळवळ नाही की जी शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून त्यांच्या व्यासपीठावर चळवळ करत नाही. शिवचरित्रातले अनेक असे कंगोरे आहेत की ज्या कंगोऱ्यांचा सोयीस्करपणे वापर करून
त्या चळवळीची भाषा बोलली जाते. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर जे टोकाची विचारसरणी आहे, संघाने सुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महत्वाचा आणि फायद्याचा भाग घेऊन त्यांनी त्यांची चळवळ पुढे यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. तर कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखे जे डाव्या विचारसरणीचे होते, जे साम्यवादी होते, त्यांना सुद्धा शिवाजी कोण होता या पुस्तकातून त्यांना शिवचरित्र मांडावं लागलं. अनेक अशा चळवळी आहेत की ज्या शिवचरित्राचा इतिहास मांडतात. पण ह्यातनं कुठंतरी म्हणजे शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास होता, शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास होता, तो इतिहास हा लोकांच्यासाठी कसा होता हे सांगायचं कुठंतरी विसरलं जातं. शिवचरित्रातली किंवा शिवचरित्रातल्या ज्या काही घटना असेल, शिवचरित्रातला जो काही इतिहास असेल, तो कुठंतरी जास्त रक्तबंबाळ किंवा जास्त हाणामाऱ्यांचा असं सांगण्याचा प्रत्येक इतिहासकारांचा कल असतो. आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघणार आहोत ते लोकशाही आणि संविधानातील मूल्य. आपल्या सगळ्यांना संविधान माहिती आहे. माझ्या अगोदरच्या ज्यांनी प्रस्तावित केलं त्यांनी संविधानातील अनुच्छेद वगैरे सांगितला. तर लोकशाहीचे जी मूल्य आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, जिथे वर्णभेद नाही, जिथे लिंगभेद नाही, ह्या एकंदर पायावर संविधानाची इमारत उभी आहे. मग ह्या संविधानाला साजेसं असलेलं, या संविधानाला अभिप्रेत असलेली जी काही मूल्य शिवचरित्रात होती, ती मूल्य नेमकी शिवछत्रपतींनी राबवली कशी? त्या मूल्यांना शिवाजी महाराजांनी न्याय कसा दिला? ह्या पूर्ण इतिहासाचा आपण विचार या व्याख्यानातून आपण मांडणार आहोत की शिवाजी महाराजांनी नेमकं आपल्या इतिहासातून सांगण्याचा प्रयत्न काय केला. हा विचार मांडण्यापूर्वी मी एक गोष्ट निश्चित अधोरेखित करू इच्छितो की शिवछत्रपती हे हिंदू जरी असले तरी आजच्या राजकारणाला अभिप्रेत असलेले हिंदुत्ववादी नाहीत. ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे. राहता राहिला विषय आता जे काही शिवाजी महाराजांच्या बद्दल नाव घेऊन समाजामधलं वातावरण, ज्या काही चळवळी, जी काही लोक जे दूषित करण्याचा प्रयत्न करतात, मी मुळात ज्या भागातनं येतो तो भाग म्हणजे भोर तालुका. माझं मूळ जन्मगाव भोर तालुका, जिथं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सुरुवात झाली. आणि माझ्या पूर्वजांना इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये शिवछत्रपतींकडूनच शासन झाले. त्यांचं नाव खंडोजी खोपडे. मी त्यांचा थेट 14व्या पिढीतला वंशज आहे. मग शिवचरित्राकडं माझा बघण्याचा जो दृष्टिकोन होता हा सुरुवातीच्या काळामध्ये काहीसा शोध घेण्याचा होता. पण जेवढी शिवचरित्र माझ्या वाचण्यात आली, शिवाजी महाराजांवर परकीयांनी म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये इंग्रजांनी, मोगलांनी जे काही लिहिलं ते माझ्या वाचण्यात आलं आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघण्याची दृष्टी बदलत गेली. मी मगाशी जसं म्हटलं की लोकशाही मूल्य नेमकी शिवाजी महाराजांच्या चरित्रामधली कुठली? शिवाजी महाराजांच्या चरित्रामधल्या लोकशाही मूल्यांकडे लक्ष वेधताना मी काही घटना अशा नोंदवू शकतो. त्या पहिल्या प्रथम मी विषय घेतोय तो धर्माचा. अनेक अशा धार्मिक चळवळी आहेत, अनेक अशा जातीय संघटना आहेत की त्या जातीय आणि धार्मिक चळवळी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याचा वापर करत, शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत त्यांचे धार्मिक आणि जातीय अजेंडे पुढे रेटत असतात. पण मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांचा जो काही लढा होता तो एका जातीचा आणि धर्माचा नसून तो लढा हा मातीचा लढा होता, मातीसाठीचा लढा होता. ही महत्वाची गोष्ट आहे. मी मी पत्रांचे संदर्भ देत या इतिहासाची मांडणी करणार आहे. त्यातला पहिला विषय तो धर्म. कारण की आज ज्या भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं इतक्या वर्ष एकसंघ राहिली, विविध भाषा, विविध प्रांत, विविध संस्कृती, विविध परंपरा, विविध रीतिरिवाज, एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या विविधता असताना सुद्धा भारत एकनिष्ठ राहिला, भारत एकजूट राहिला, ह्याचं कारण कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जातं आणि 100% जातं की त्या संविधानामुळे आज एवढ्या दूषित वातावरणामध्ये सुद्धा भारत हा एक राष्ट्र आहे. आणि त्या एकतेमध्ये आज कुठंतरी एखादा पक्ष, एखादी राजकीय संघटना धर्माचा वापर करत त्यांचं राजकारण यशस्वी करत असताना धर्माधर्मामध्ये किंवा वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. आज लोकसत्ता म्हणजे निवडून दिलेली लोकसत्ता ही धर्मसत्तेला कुठेतरी घाबरू नये की धर्म काय म्हणेल हा विचार हा कॅबिनेटमध्ये बसलेल्या मंत्र्यांना सुद्धा आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये बसलेले जे काही मंत्री आहेत ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं असताना त्याच्यामध्ये विज्ञाननिष्ठा हा शब्द त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेला असताना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीतून धर्म लादण्याचा प्रयत्न होतोय. आणि शिवछत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा अगदी इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये सुद्धा इंग्लंडचा राजा पोप या त्यांच्या धर्मसत्तेला घाबरून असायचा.
अगदी मुस्लिम राज्यकर्त्यांची तुम्ही राजकारण बघाल तर त्यांची सुद्धा खलिफा काय म्हणतो ह्याच्यावर त्यांची राजकारण किंवा काझी काय म्हणतो ह्याच्यावर त्यांची राजकारण अवलंबून असायची. औरंगजेबाने सुद्धा आपला राज्यकारभार करत असताना काझींकडून किंवा धर्मपीठांकडून त्यांनी फतवे काढलेले आहेत. मग शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये नेमका धर्म येतो कसा, येतो कुठून आणि शिवछत्रपतींची नेमकी अंमलबजावणी काय? सगळ्यात अगोदर शिवछत्रपतींच्या धर्माच्या अंमलबजावणीकडे आपण बघू. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवछत्रपती हिंदू होते, पण आजच्या राजकारणाला अभिप्रेत असलेले हिंदुत्ववादी नव्हते. त्याचा क्रमांक 1चा मी पुरावा देईल. आज पुण्याजवळ असलेले चिंचवड हे गाव, तिथं एक मोरया गोसाव्यांचं एक मंदिर आहे. म्हणजे तिथे मोरया गोसाव्यांनी गणपतीच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. ह्या मंदिराचे जे पुजारी होते त्यांना मोरया गोसावे असं म्हणतात आणि या मोरया गोसाव्यांचे नातलग हे जेजुरीच्या खंडोबाचे गुरु होते. ह्या मोरया गोसाव्यांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अगोदर म्हणजे आदिलशाहीने सुद्धा, मोगलांनी सुद्धा, निजामशाहीने सुद्धा हिंदू देवस्थानांना सनदा दिलेल्या होत्या. हिंदू देवस्थानांना त्यांनी ठिकठिकाणी वतन दिली होती. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना स्वतः शिवछत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा एका सनदेचा दुमाला करण्यात आला. ती सनद अशी होती की त्यांच्या संस्थानासाठी संस्थानाचे पुजारी असतील ते पुजारी परस्पर उचलू शकत होते. जो जेजुरीच्या संस्थानामध्ये देवस्थान संस्थानामध्ये जो काही वाद लागला होता त्या वादामध्ये शिवाजी महाराजांनी हस्तक्षेप करणं गरजेचं असताना तिथं हस्तक्षेप मोरया गोसाव्यांनी केला आणि त्यांचे जे काही पाहुणे होते त्या पाहुण्यांचे विरोधक हे त्यांनी सिंहगडावर तुरुंगात टाकले. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांनी क्षणभर असा विचार केला की आम्ही धर्माच्या, आम्ही समाजाच्या उच्चस्थानी आहोत आणि उच्चस्थानी असताना राजा आम्हाला गुरु मानतोय, राजा आम्हाला हात लावू शकत नाही. या धुंदीमध्ये त्यांनी रयत नागवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी लोकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवछत्रपतींचं चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना असं म्हणतात की असं जर तुम्हाला आमच्या राज्यामध्ये हस्तक्षेप करायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट ध्यानात ठेवा की आमची विरोधे तुम्हाच घ्यावीत आणि तुमची विरोधे आम्हाच द्यावीत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला धर्मसत्तेला आव्हान दिलेले की तुमची विरोधे म्हणजे तुम्ही राजे व्हा आणि आम्ही गोसावी होतो. राजाच्या अधिकारात हस्तक्षेप केला असता, खलेल केला असता स्वामी गैरमना करतात, स्वामी कबूल करून घेणार नाहीत. महाराजांनी खरमरीत पत्र लिहिलं. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांचे डोळे खाडकन उघडले. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची की लोकसत्तेसाठी धर्मसत्तेला सुनावणारा हा पहिला राजा होता. मुळामध्ये हिंदूंमध्ये अनेक बंद्या आहेत. त्या बंद्यांमध्ये रोटीबंदी जशी आहे तशी धर्मबंदी होती. काही याज्ञवल्क स्मृती असेल, मनुस्मृती असेल किंवा बौद्धायन धर्मसूत्र असतील, हे हिंदूंच्या कायद्यांचं नियमन करतात. ह्या कायद्यांनी असं घोषित केलं होतं की हिंदू समुद्र पर्यटन करू शकत नाही, समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. आणि ही सगळ्यात पहिली बंदी म्हणजे अगदी आधुनिक भारताचा इतिहास ज्या वेळेला आपण वाचतो आणि टिळक ज्या वेळेला इंग्लंडला गेले होते, लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले होते त्यावेळेला त्यांना सुद्धा त्यांच्या जात बांधवांनी पुण्यात आल्यानंतर समुद्र पर्यटन केलं म्हणून प्रायश्चित्त घ्यायला लावलं होतं. शिवछत्रपतींनी समुद्रामध्ये स्वतःची आरमारी सत्ता स्थापन केली. समुद्र किनाऱ्यावर तोपर्यंत कुठल्याही एकदेशीय राज्यकर्त्याची कुठल्याही प्रकारची आरमारी सत्ता नव्हती. जंजिरेकर सिद्धी होते, डच होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते. या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. प्रसंगी शिवछत्रपतींनी धर्माला सुद्धा आव्हान दिलं. खरं तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की या गोष्टींमध्ये शिवाजी महाराजांचं एकंदर चरित्र काय. शिवाजी महाराजांनी धर्माचा वापर हा त्यांच्या राज्यासाठी किंवा त्यांच्या राजपदासाठी केला नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. महाराजांनी त्यांच्या काळामध्ये न्यायनिवाडे जे काही केलेले आहेत त्या न्यायनिवाड्यांमध्ये शिवाजी महाराजांनी जातीयता किंवा जातीय अभिनिवेश न्याय देताना आणलेला नाहीये. पुण्याजवळ एक गाव आहे सुपे, त्या सुपे गावची पाटीलकी 2 समाजांमध्ये विभागलेली होती. एक समाज अर्थात शिवछत्रपतींच्या समाजाचा म्हणजे मराठा समाजाचा होता आणि दुसरा समाज ज्यांच्यामध्ये पाटीलकी विभागली गेली होती तो धनगर समाजाचा होता. आणि शिवछत्रपतींच्या एका अधिकाऱ्याने मराठा पाटीलाच्या बोलण्यावरून धनगर समाजाची माणसे कैदेत टाकली.
त्यांना असं वाटलं की शिवछत्रपतींची जात आणि आमची जात एक आहे, महाराज आम्हाला न्याय देतील. महाराजांचं खरमरीत पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे. महाराज असे म्हणतात की जगताप, त्या पाटलांचं नाव जगताप होतं, जगतापाच्या बोले करून धनगरांची माणसे कैदेत काय करणे टाकली, या उपरी धनगरांच्या वाटेस न जाणे, त्यास जाजती न करणे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज सुद्धा संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेताना मंत्री की मी कुठल्याही प्रकारचा जातीय धार्मिक अभिनिवेश ठेवणार नाही अशा शपथा घेऊन सुद्धा आज जातीच्या माणसांना वर उचलायच्या भूमिका, जातीच्या माणसांना अभय देण्याच्या भूमिका, न्यायनिवाडामध्ये गुन्हा झाल्यानंतर, राजकीय गुन्हे झाल्यानंतर दबाव आणण्यासाठी जातीय राजकारण करणाऱ्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे की शिवछत्रपतींनी 17व्या शतकामध्ये न्याय करताना आपली स्वतःची जात सुद्धा गृहीत धरली नव्हती. ह्या गोष्टी इतिहासामध्ये ह्या गोष्टी नमूद आहेत. मी या सगळ्या गोष्टींचे पुरावे सुद्धा दाखवायला तयार आहे. पण मुळामध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासाचा वापर राजकीय व्यासपीठावर जातीय दृष्टीने करण्यासाठी अनेकदा वापरला जातो आणि त्याच्यामध्ये हा शिवछत्रपतींच्या अशा प्रकारचा इतिहास हा दडपला जातो. मी पुन्हा एकदा की ह्या विचारसरणीकडे वळेन की शिवछत्रपतींच्या इतिहासाला सुद्धा त्यांच्या काळामध्येच विरोध झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं विगो खोब्रेकर लिखित दामोदर हरी चाफेकर या चिंचवडच्या क्रांतिकारकांचं आत्मचरित्र कुणाला जर वाचायला भेटलं तर ते आवर्जून वाचा. त्याच्यामध्ये शिवजयंतीला पहिल्या प्रथम विरोध ह्या चाफेकर बंधूंनी केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की शिवछत्रपतींना हा विरोध करताना, म्हणजे हा विरोध त्यांनी का केलेला आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं, शिवचरित्राला किंवा शिवछत्रपतींच्या इतिहासाला विरोध करताना काही गोष्टी ह्यांनी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. जे जे शिवछत्रपतींचे विरोधक होते त्या शिवछत्रपतींच्या विरोधकांचा सगळ्यात मोठा अजेंडा होता की आपलं जातीय वर्चस्व. मी मगाशी आज सुद्धा म्हणजे मी मराठा समाजातून येतो, पण काही गोष्टी मला अशा मांडाव्या लागतील की ज्या डोळ्यात देखत स्पष्ट आणि ढळढळीत स्वच्छ दिसत असताना की माझ्या समाजाचा एक मोठा भाग एका आंदोलनकरण चळवळीसाठी, म्हणजे प्रत्येक समाजाचा, फक्त माझ्या समाजाचा नाही, प्रत्येक समाजाचा एक मोठा भाग कुणाचं तरी राजकारण यशस्वी होण्यासाठी, कुणाची तरी चळवळ यशस्वी होण्यासाठी धार्मिक दृष्टीने वापरण्यात येतो. शिवछत्रपतींच्या इतिहासाचा वापर करत, शिवछत्रपतींच्या इतिहासाचे भाग देत तो सगळ्यात मोठा समाजाचा तो भाग वापरण्यात येतो. शिवछत्रपतींची आज जेवढी स्मारक आहेत त्या स्मारकांच्या मधून सुद्धा ते राजकारण साध्य केलं जातं. आता मुळामध्ये लोकशाही मूल्य किंवा संविधान मूल्य आपण ज्या वेळेला ह्या गोष्टी करतो त्यावेळेला आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्या वेळेला औरंगजेबाने जिजिया कर हा हिंदूंवर लादला होता की त्याच्या राज्यामध्ये जगण्यासाठी, प्रजाजन म्हणून हिंदूंनी जगण्यासाठी त्याच्या राज्यातील राजसत्तेला म्हणजे धार्मिक सत्तेला कर द्यायचा. औरंगजेबाने अर्थात हा फतवा काजींना आणि मौलवींना विचारून घेतला होता. आणि हे सगळं करत असताना औरंगजेबाला तिथल्या राजपूत राजांनी विरोध केलेला नाही. औरंगजेबाला राजपुतान्यातल्या उत्तर प्रदेशातल्या कुणीही विरोध केलेला नाही. शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबाला लिहिलेलं एक पत्र आहे, ते पत्र प्रकाशित आहे. त्या पत्रामध्ये औरंगजेबाला शिवछत्रपती अकबराच्या सर्वन्यायी राज्याची आठवण करून देतात. आणि औरंगजेबाला शिवछत्रपती असा प्रश्न विचारतात की अल्लाह म्हणजे ईश्वर हा फक्त मुसलमानांचा आहे हे तुला कोणी सांगितलं? तुझा खजिना रिकामा पडलाय की तू आता हिंदूंकडून जिजिया कर घेणार आहेस? सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत की शिवछत्रपती जरी धर्मनिष्ठ असले तरी शिवछत्रपती हे धर्मांध नव्हते. ही सगळ्यात महत्वाची आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे. अगदी इसवी सनाच्या तुम्ही 13व्या शतकामध्ये जाल, पुण्याजवळ आळंदी नावाचं ठिकाण आहे, तिथल्या ज्ञानेश्वरांना त्यांच्या वडिलांनी संन्यास घेऊन परत संसार केला आणि मुलं जन्माला आली आणि त्यांचं आध्यात्मिक अधिष्ठान कबूल करण्यासाठी त्यांना दिव्य करावं लागलं. त्यांना पैठणवरनं ब्राह्मणांचं शुद्धीपत्रक आणावं लागलं. म्हणजे फक्त त्यांना समाजात वावरण्यासाठी. लक्षात घ्या की या बंद्या किती अवघड आहेत की परधर्मात गेलेला माणूस स्वधर्मात घ्यायचा नाही आणि ह्याचं सर्वोच्च अधिकार धर्माच्या वरच्या पायरीने हातात ठेवलेले. त्यांना विचारल्याशिवाय, त्यांची संमती घेतल्याशिवाय, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आपण परधर्मात गेलेल्या माणसाला स्वधर्मात आपण घेऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका होती. पण शिवछत्रपतींनी नेताजी पालकरांसारखा
मराठा सरदार हा स्वधर्मात घेतलेला आहे, त्याच्यासोबत शिवछत्रपतींची सोयरीक होती. आणि ही कुठंतरी धार्मिक सत्तेला शिवछत्रपतींनी दिलेलं आव्हान होतं की तुमच्या संमतीशिवाय, तुमच्या पूर्व परवानगी शिवाय मी धर्मामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो, मी धर्मामध्ये आमूलाग्र क्रांती करू शकतो. मुळामध्ये ह्या सगळ्या चळवळीचा लढा कुठं होता? आपण व्यवस्थित इतिहासाचं विवेचन केलं तर आपल्या एक गोष्ट बारीकपणे लक्षात येईल की ज्या वेळेला एका जातीच्या विरोधात किंवा जातीच्या वर्चस्वाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये चळवळ चालू झाली, चळवळ सुरू झाली, त्यावेळेला सगळ्यात प्रकर्षाने नाव घेण्यात येतं ते प्रबोधनकार केशव ठाकरे यांचं. प्रबोधनकारांचं सगळं साहित्य वाचलं की आपल्या असं लक्षात येतं की प्रबोधनकारांनी काय असतं, म्हणजे हिंदू धर्मामध्ये जरी अनेक वर्ण असले तरी एक जात वर्ण विरहित आहे आणि ती जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ह्या जातीला म्हणजे तुम्ही पेशवाईमध्ये नारायणराव पेशव्याच्या खुनामध्ये जे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आढळतात त्या खुनामध्ये नावं येतात. ती नावं काय येतात? कारण की पेशव्यांनी असे आदेश काढले होते की ब्राह्मण वगळता इतरांनी सोग्याची धोत्र नेसायची नाहीत. त्यांची प्रभूंची हत्याकांड घडवून आणले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अखत्यारीत कायस्थ धर्मप्रदीप नावाचा ग्रंथ हा लिहून घेतला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला हे धार्मिक आणि सामाजिक अधिकार बहाल केले. महाराजांचं ही सगळ्यात मोठी महाराजांची क्रांती होती. मी असं म्हणत नाहीये की शिवछत्रपतींनी त्यांच्या काळामध्ये जे राज्य केलं, त्यांच्या काळामध्ये जी क्रांती केली ही समाजाच्या सर्व घटकांमध्ये पोहोचली, असं अजिबात नाहीये. मला ह्या गोष्टीचा इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळं मला खेद वाटतो की माझ्या समाजाचा एक अविभाज्य अंग असलेल्या, सगळ्यात जास्त नागवल्या गेलेल्या, शोषण केलेल्या एका मोठ्या घटकाला न्याय मिळवण्यासाठी, त्याच्या संघर्षाची सुरुवात होण्यासाठी इसवी सनाचं 19वे शतक उजाडावं लागलं. 1857च्या बंडानंतर महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू छत्रपती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या नेतृत्वाखाली त्या चळवळी चालू झाल्या. आणि दुसऱ्या बाजूला मला त्या एकाही गोष्टीचा अभिमान वाटतोय की ज्या वेळेला ही चळवळ, बहुजनांची ज्या वेळेला चळवळ चालू झाली, शोषितांची चळवळ ज्या वेळेला चालू झाली, या शोषितांच्या चळवळीला न्याय देण्याचा जो काही पहिला प्रयत्न झाला, न्याय देण्याच्या भूमिकेमधून जी संस्थानं त्या भूमिकेला न्याय देणारी झाली, त्याच्यामध्ये शिवछत्रपतींचे वारस होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी कुठंतरी शिवछत्रपतींच्या इतिहासाची पूर्वपीठिका लक्षात घेतली होती. आता इतिहासामध्ये किंवा आता वर्तमानामध्ये सुद्धा कोरेगाव भीमा किंवा भीमा कोरेगावची जी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल असा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की 1818ला जे युद्ध झालं, ते युद्ध, जी बटालियन दुसऱ्या बाजीरावाच्या विरोधात लढली, त्या दुसऱ्या बाजीरावांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे सातारा येथील असलेले प्रतापसिंह छत्रपती यांना वासोट्या किल्ल्यावर कैदेत टाकलं होतं. हे निर्विवादपणे सत्य. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये ह्याच चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचे रंगो बापूजी गुप्ते हे प्रतापसिंह छत्रपतींच्या सोबत होते. म्हणजे इतिहास आपला कसं होतं, आपण राजकीय इतिहास हा तुटक आपण अभ्यासला हरकत नाही, पण ज्या वेळेला सामाजिक इतिहासाच्या अभ्यासाची बाजू येते त्यावेळेला तो इतिहास हा सलगपणे अभ्यासला गेला पाहिजे. सावरकरांसारख्या लेखकांनी शिवछत्रपतींच्या एका गुणाला सद्गुण विकृती असं म्हटले. सद्गुण विकृती म्हणजे काय की शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य करताना, म्हणजे मराठीमध्ये अनेक कविता आहेत, त्यातली एक कविता अशी आहे की अशीच असती आमची आई सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. शिवाजी महाराजांचं स्त्री दाक्षिण्य हे कुठंतरी लोकशाहीच्या संविधानाच्या कक्षेत बसतं, लोकशाहीच्या मूल्यांमध्ये सुद्धा बसतं. आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडतो की आता सुद्धा चळवळी होतात, राजकारणातले अनेक पक्ष अशी मांडणी करतात किंवा अशी आश्वासनं देतात की शिवाजी महाराजांचं स्मारक अमुक ठिकाणी उभं करू, शिवाजी महाराजांचं स्मारक तमुक ठिकाणी उभं करू, शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पैसे खाऊन महाराजांचा पुतळा वादळ वाऱ्यामध्ये टिकत नाही, तिथले आरोपी सुद्धा सुटतात, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल ब्रही काढला जात नाही. पण कधीतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक कुणी उभं केलं.
शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक कधी उभं झालं? शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक उभारलं ते शिवछत्रपतींच्याच हयातीमध्ये, शिवछत्रपती जिवंत असताना, आणि शत्रू प्रदेशातल्या एका स्त्रीने ते उभं केलंय. आजच्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या सरहद्दीवर असणाऱ्या बेलवाडी गावामध्ये शिवछत्रपतींचं स्मारक हे शत्रू प्रदेशातल्या एका स्त्रीने उभं केले. शिवछत्रपती ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला गेले, दक्षिण बाजू जिंकायला गेले, त्यावेळेला परतत असताना बेलवाडीच्या एका गडीला वेढा घालण्यात आला. तिथल्या जो गडीचा मालक होता, तिथला जहागीरदार होता, पाटील होता, त्याला मारण्यात आलं आणि त्याच्या स्त्रीच्या पदराला शिवछत्रपतींच्या एका सेनाधिकाऱ्यांनी हात घातला. त्या बाईनी ते तिचं असलेलं एक मूल उचललं, शिवाजी महाराजांच्या पायात आणून टाकलं. तुमच्या सैनिकांनी माझी बेअदबी केली, माझ्या पदराला हात घातला, म्हणून ती स्त्री ज्या वेळेला जीव द्यायला निघाली त्यावेळेला शिवछत्रपतींनी तिला थांबवलं. शिवछत्रपतींनी स्वतःच्या सेनाधिकाऱ्याचे डोळे काढून त्याला कैदेत टाकलं. ती स्त्री कृतकृत्य झाली. भारताच्या इतिहासामध्ये अशी घटना कधी झाली नव्हती. जिंकलेल्या राजांनी परप्रजेतल्या स्त्रीवर अन्याय झालाय म्हणून स्वतःच्या सेनाधिकाऱ्याला शिवछत्रपती शिक्षा देतात. त्या स्त्रीने शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक उभं केले. आणि शिवछत्रपतींना ज्या वेळेला ती मुसलमान असेल, कुठल्या जातीची असेल, कुठल्या धर्माची असेल, पण शिवछत्रपतींनी स्त्रियांना त्यांची जात, त्यांचा धर्म न बघता शिवछत्रपतींनी अभय दिले. बरं, हे लिहून कुणी ठेवलं? ही महत्वाची गोष्ट आहे. शिवछत्रपतींचं स्त्री दाक्षिण्य, शिवछत्रपतींचं स्त्री विषयक धोरण उदात्त होतं, हे लिहून कोण ठेवतं? हे शिवछत्रपतींच्या बाजूच्या इतिहासकारांनी लिहिलेलं नाही. हे कुठल्या मराठी इतिहासकारांनी लिहिलेलं नाही. हे लिहिलेले मोगलांच्या, शिवाजी महाराजांच्या विरोधकांच्या पगारी इतिहासकारांनी. खाफिकान लिहितो, भीमसेन सक्सेना लिहितो, ईश्वरदास लिहितो, शिवाजी महाराजांचं स्त्री दाक्षिण्य किती उजवं होतं हे ते लिहितात. आणि शिवाजी महाराजांच्या पूर्ण म्हणजे जिजाऊबाई साहेब स्वतः राज्यकर्त्या होत्या. त्यांनी राज्यकारभार, शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याला कैदेत होते त्यावेळेला राज्यकारभार शिवाजी महाराजांच्या आईने सांभाळलाय. शिवाजी महाराजांच्या सुनबाई येसुबाई राणी सरकारांनी पडत्या काळामध्ये स्वराज्य सावरून धरले. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुनबाई होत्या तारा राणी, त्यांनी एका बाजूला मोगल बादशाही असतील, दुसऱ्या बाजूला पेशवे असतील, ह्या दोघांच्या सोबत सुद्धा समांतर पातळीवर लढा दिला. तो लढा यशस्वी करून दाखवला. एक स्त्री काय करू शकते, एक स्त्री राज्यकारभार करू शकते, एक स्त्री स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करू शकते, ते साम्राज्य सांभाळू शकते, सैनिकीकरण करू शकते. हे आत्मभान महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिवछत्रपतींच्या राजवटीने दिलं. तुम्ही महाराष्ट्राच्या वरती जा, महाराष्ट्राच्या वर गेल्यानंतर स्त्रियांचे पदर, स्त्रियांचे घुंगट हे खाली 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 येत जातात. राजस्थानात येतात, उत्तर प्रदेशामध्ये येतात, हरियाणामध्ये येतात, दिल्लीला येतात, स्त्रिया झाकल्या जातात. पण तुम्ही ज्यावेळेला नर्मदेच्या खाली येता, महाराष्ट्रापासून येतात, ते पदर वर वर होत जातात, ते पदर खोचले जातात. अनेक प्रांतांचा इतिहास बघा, अनेक राज्यांचा इतिहास बघा. सगळ्यात अगोदर महाराष्ट्र हा गुलामगिरीतून मुक्त झाला. असं का झालं? सगळ्यात अगोदर सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली. सगळ्यात अगोदर जातीय शोषणाविरुद्धचा लढा अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. सगळ्यात अगोदर स्त्री शिक्षणाची चळवळ, स्त्रियांच्या सक्षमीकरणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी चालू केली. हे नेमकं महाराष्ट्रातच का झालं? सगळ्या प्रांतांचा इतिहास घ्या. राजस्थानामध्ये एकच जात लढते आणि ती जात म्हणजे राजपूत. हरियाणामध्ये एकच जात लढते, ती जात म्हणजे जाट. उत्तर प्रदेशात ठाकूरच लढतात, ते क्षत्रिय. पण उभ्या भारताच्या पाठीवर महाराष्ट्र हा एकमेव प्रांत आहे जिथली प्रत्येक जात लढते. त्यामुळं महाराष्ट्र लढवई आहे. इथल्या कुठल्याही जातीच्या हातामध्ये हत्यार नव्हतं असं इतिहास कधी ठामपणे सांगू शकत नाही. इथल्या सगळ्या जातींना लढवय्येपणाचा इतिहास आहे. इथल्या सगळ्या जातींच्या हातामध्ये शस्त्र होती आणि इथल्या सगळ्या जातींना एक करून शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. जगाच्या इतिहासाकडे तुम्ही नजर टाका, राज्य कुठली टिकतात? औरंगजेब चालून आला, इतक्या वर्षाचा असलेली आदिलशाही संपली, इतक्या वर्षाची असलेली कुतुबशाही संपली. का संपली? कारण की तिथले फक्त राजेच लढत होते, तिथला फक्त सेनापतीच लढत होता.
शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज गेले. 25 वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता, तरी सुद्धा महाराष्ट्र लढला, झुंजला. औरंगजेब स्वतः उतरला होता. त्याची नातवंड, त्याची मुलं, त्याचे नातेवाईक, त्याचे सेनापती हे सगळे महाराष्ट्रात होते, तरी सुद्धा महाराष्ट्र शरण गेला नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये एक जात कधी लढवय्ये नव्हती. महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती लढवय्या होत्या. परिणामाने महाराष्ट्र लढवय्या होता. त्यामुळं महाराष्ट्र मोगलांच्या किंवा अन्य कोणाच्या गुलामगिरीमध्ये गेला नाही. ह्या सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टी आहेत. सयाजीराव गायकवाडांचं एका बाजूला चरित्र असेल, एका बाजूला राजर्षी शाहू छत्रपतींचं चरित्र असते. दोन्ही राजे शिवछत्रपतींच्या इतिहासाचे, शिवछत्रपतींच्या चरित्राचे चांगले अभ्यासक. लोककल्याणकारी राज्याची स्थापना कशी करायची, लोककल्याणकारी राज्य राबवायचं कसं, हे बडोदेकर सयाजीराव गायकवाड असतील किंवा राजर्षी शाहू छत्रपती असतील यांनी दाखवून दिलं. कारण की ते शिवचरित्राचे चांगले अभ्यासक होते. शिवछत्रपतींच्या स्त्री दाक्षिण्याविषयी बोलताना एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. 1857 बंड झालं लखनौला. लखनौला हजरतमल बेगम म्हणून एका नवाबाची बायको त्या बंडाचं नेतृत्व करत होती. आणि लखनौला एका ठिकाणी एका इमारतीमध्ये इंग्रज बायका आणि इंग्रज मुलं होती. त्या बेगम हजरतमलनी बंडवाल्यांना सांगितलं की त्या इमारतीत असलेल्या बायका आणि मुलांना कैद करा, ठार मारा, जिवंत जाळा. त्यावेळेला इंग्रजांनी लिहून ठेवलेले की एका तुकडीने त्याला विरोध केला, एका तुकडीने नकार दिला. त्यांनी असं सांगितलं की ही आमच्या राज्याची लढण्याची रीत नाही. आणि ती तुकडी होती मराठी माणसांची महाराष्ट्रातली. काल परवाच्या दिवशी मी ज्या वेळेला पुण्यात येत होतो, SP कॉलेजच्या चौकामध्ये मला एक पाठी दिसली महार रेजिमेंटचा. तिथे एक सोहळा चालू होता आणि त्या सोहळ्याला मी आवर्जून गेलो की महाराष्ट्राचं लढवय्ये पण काय असतं, की ते लढवय्ये पण ही एका जातीच्या मनगटात मोजताच येणार नाही. आपल्याला सगळ्या जाती, सर्व समाज घटक, अमुक जात लढवय्ये नव्हती आणि अमुक जातच राज्यकर्ती होती असं काही मुळात नव्हतं. परकीय प्रवाशांनी सुद्धा हे तो कोणाकोणाच्या राज्य पद्धती नांदत होत्या हे स्पष्टपणे लिहून ठेवले. महाराजांच्या राज्याची ध्येय धोरणं नेमकी काय होती, ह्या ध्येय धोरणांनी नेमका कुणाचा विकास केला. म्हणजे अनेक आपण ज्या वेळेला प्रियदर्शी राजा सम्राट अशोकाचं ज्या वेळेला आपण शिलालेख वाचतो, ज्या वेळेला आपण त्याचे प्रस्तरलेख वाचतो, त्यावेळेला आपलं असं लक्षात येतं की सम्राट अशोक हे सुद्धा रयतेच्या कल्याणाबद्दल किती जागरूक असायचे. म्हणजे मी ज्या वेळेला प्राचीन इतिहास वाचतो त्यावेळेला वाटसरूंच्या वाटेभोवती वृक्ष लावायचे हे प्रस्तरलेख सम्राट अशोकांचे सापडलेले आहेत. म्हणजे ते राजे इतके सजग होते निसर्गाच्या बाबतीमध्येच. आणि हा सगळा मधला कालखंडाचा इतिहास वाचत असताना मला एक गोष्ट आढळली की जी मानवी मूल्य, ती मानवी मूल्य रुजत कशी जातात, जी माणसांच्याच बाबतीमध्ये नसतात तर निसर्गाच्या बाबतीमध्येही कशी असतात. शिवछत्रपतींनी आरमाराच्या अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये शिवछत्रपती असं म्हणतात की आरमारासाठी झाडं तोडताना, आज्ञापत्रात असं महाराज म्हणतात की आरमारासाठी झाडं तोडताना त्या झाडाच्या मालकाला विचारा. झाडे तो रयतेची लेकुरे, म्हणजे रयत झाडांना लेकरांसारखी वाढवते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज पर्यावरणाची, आज जंगलाच्या जंगल कापून आज खाणीसाठी आणि भांडवलीकरणासाठी ज्या वेळेला जंगल कापली जातात त्यावेळेला राज्यकर्ता शिवाजी महाराजांचा आदर्श, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य मिळवणारे, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारे शिवछत्रपतींचाच इतिहास विसरायची आपापसात स्पर्धा लावतात काय, हा प्रश्न पडतो. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या अगोदर चिपळूणच्या दळवटणे गावाजवळ एक छावणी पडली होती. त्या छावणीच्या सेनाधिकाऱ्याला पत्र लिहिताना शिवाजी महाराज असं म्हणतात की रयतेपासून घ्यायचे ते नगद घ्यावे, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा मन दाखवू नका, तैसे कराल तर त्यास वाटेल या परीस मोगलाई बरी, ऐसा तळताड घेणे नाही. राजा आपल्या सेनाधिकाऱ्यांना सांगतोय की रयतेकडून किंवा लोकांकडून एखादी वस्तू घेताना नगद भावाने घ्यावी. ती त्याच्यावर जाजती म्हणजे जुलूम करून घ्याल तर त्यांचा तळताट तुम्हाला लागेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजचे राज्यकर्ते विसरतायत.
एक महत्वाची गोष्ट सांगतो की आजची न्यायप्रणाली आपण चालले कुठे, न्यायप्रणाली नेमकी म्हणते काय आणि न्याय कसा दिला जातो, इतकी गोष्टी न्यायाच्या कक्षेमध्ये प्रलंबित असताना आणि न्यायासाठी पैसे मोजत असताना शिवछत्रपतींच्या राज्याची वाटणी त्यांच्या भावामध्ये म्हणजे व्यंकोजी राजांमध्ये आणि त्यांच्यामध्ये होत होती. आणि भावाभावाने एकमेकांना कलम टाकली, एकमेकांना काही मार्गदर्शक अटी टाकून दिल्या की कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामध्ये व्यंकोजी राजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाच्या ज्या अटी आहेत त्या सगळ्या वाटणीच्या अटी आहेत की अमुक ठिकाणचा प्रदेश तुमच्याकडे, तमुक ठिकाणचा प्रदेश आमच्याकडे, अमुक ठिकाणचा किल्ला तुमच्याकडे, तमुक ठिकाणचा किल्ला आमच्याकडे. पण शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना एक आट घातलेली आहे. ती आट शिवाजी महाराजांच्या स्वभावावर प्रकाश टाकते. ती आट आजच्या न्यायव्यवस्थेला सुद्धा प्रकाश दाखवते. शिवाजी महाराज स्वतःच्या भावाला असं म्हणतात की गोर गरिबास न्याय देताना द्रव्यास नाडू नका. म्हणजे लोकांना न्याय देताना त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा करू नका. तैसे कराल तर कुळास बट्टा लागेल. 17व्या शतकामध्ये राजाही मांडतोय. खर तर ही पत्र फ्रेम करून ठिकठिकाणच्या न्यायालयामध्ये लावली पाहिजे की न्याय द्यायचा कसा, न्याय अभिप्रेत ठेवायचा कसा. आणि कुठंतरी म्हणजे काही गोष्टी इतिहासामध्ये अशा पातळीवर जाऊन सांगितल्या जातात. आपण ज्या वेळेला इतिहासाचं सलग वाचन करतो त्यावेळेला इतिहास ज्यावेळेला तुम्ही 1630 1680 संभाजी महाराजांचा पुढचा 9-10 वर्षाचा इतिहास, राजाराम छत्रपतींचा 6 वर्षाचा इतिहास आणि तो एकंदर 25 वर्षाचा इतिहास वाचता त्यावेळेला इतिहास लक्षात येत नाही. इतिहास सलग कुठलाच इतिहास मी वेगळा मांडत नाही. आमच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा पेशवाईला जोडून ये, पेशवाईचा इतिहास हा शिवशाहीला जोडून ये. कुणी कुणाच्या स्थानावर कुणालाच कुणी हे गोष्टी कबूल करत नाही की ज्या वेळेला भीमा कोरेगावची लढाई झाली, शनिवार वाडा पडला, त्यावेळेस शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक लावणाऱ्या बाळाजी पंत नातूंनी छत्रपतींच्या विरुद्ध कटकारस्थानं कशी केली. ज्यांची संस्थानं नव्हती. राजर्षी शाहू छत्रपतींच्या कोल्हापूर संस्थानाबद्दल अनेक वेळेला समाजातनं अशी कागाळी होती की इंग्रजांच्या विरोधामध्ये यांनी काय केलं. पण ते असं कधी प्रश्न करत नाहीत, इतिहासाला असा प्रश्न कधी करत नाहीत की भोरला असलेले पंतप्रतिनिधी, पंत सचिव, औंधला असलेले पंतप्रतिनिधी, सांगली मिरजला असलेले पटवर्धन यांनी इंग्रजांविरुद्ध काय केलं. उमाजी नायकांना पकडून देणारं कोण होतं. ह्या गोष्टींचा उहापोह सुद्धा आधुनिक भारताच्या, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ह्या गोष्टींचा सुद्धा उहापोह झाला पाहिजे. पण ह्या गोष्टी इतिहास आपण सलगपणे मांडत नाही. शिवजयंती म्हटली की शिवछत्रपतींचाच इतिहास मांडायचा, शंभू छत्रपतींची जयंती म्हटली की शंभू छत्रपतींचाच इतिहास मांडायचा, शाहू महाराजांचं म्हटलं की शाहू महाराजांचाच इतिहास मांडायचा. पण इतिहास हा एकमेकांशी संलग्न आहे, सगळ्या घटनांशी संलग्न आहे. शिवछत्रपतींचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा फक्त लढायांचा इतिहास नाही, महाराष्ट्राच्या राज्यक्रांतीचा इतिहास नाही. शिवछत्रपतींच्या इतिहासाने नेमकं भारताला दिलं काय. भारत नेमका शिवछत्रपतींच्या इतिहासाकडे काय म्हणून बघतो. आज महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास संकुचित करण्याबद्दल स्पर्धा लागलेली. ही संकुचित करण्याची स्पर्धा नेमकी शिवछत्रपतींचा इतिहास कुठे नेणार आहे. शिवछत्रपतींनी जे राज्य स्थापन केलं, शिवछत्रपतींनी जे स्वराज्य उभं केलं, त्याच्या प्रेरणा कुणाला मिळाल्या. त्या प्रेरणा घेऊन भारतामध्ये नेमकं काय झालं. आज बुंदेलखंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या बुंदेलखंडातून छत्रसाल बुंदेला आला होता. हा छत्रसाल बुंदेला पुरंदरचा ज्या वेळेला तह झाला त्यावेळेला पुरंदरच्या तहाच्या वेळेला हा मिर्झा राजा जयसिंगाच्या लष्करात होता. तो शिवछत्रपतींकडे मदत मागायला आला. शिवाजी महाराजांनी त्याचं स्वराज्य त्याला उभं करायला सांगितलं. नंतरच्या काळामध्ये त्याचं स्वराज्य ज्या वेळेला संकटात आलं तेव्हा शिवछत्रपतींच्या नातवानी म्हणजे शाहू महाराजांनी महाराष्ट्रातनं जाऊन त्या बुंदेलखंडातल्या छत्रसाल बुंदेल्याला मदत केली. अख्ख्या भारतभरामध्ये शिवछत्रपतींच्या इतिहासापासूनच प्रेरणा सुचली. यदुनाथ सरकारांसारखे इतिहासकार आहेत. त्या इतिहासकारांनी औरंगजेबाचं चरित्र लिहिलं. त्या औरंगजेबाचं चरित्र लिहित असताना औरंगजेबाचं राज्य इतकं मोठं होतं. त्या औरंगजेबाचं चरित्र लिहित असताना त्यांना शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख यायचा.
त्यांनी शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला त्यांनी उल्लेख केला, शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला त्यांनी इतिहास अभ्यासाला सुरुवात केली, त्यावेळेला औरंगजेबाचं चरित्र ज्या माणसाने अभ्यासले, भारतातले अनेक चरित्र अभ्यासलीत, पण ते जदुनाथ सरकार फक्त शिवछत्रपतींना असं म्हणतात की शिवछत्रपतींनाच ते नेशन बिल्डर म्हणतात. ते शिवछत्रपतींनाच फक्त नेशन बिल्डर म्हणतात. बाकी नेशन बिल्डर किंवा राष्ट्र निर्माता म्हणून भारतातल्या एकाही व्यक्तिमत्वाला ते म्हणत नाहीत. ह्या गोष्टी ह्याच्यासाठी अधोरेखित करायच्या आहेत की शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य फक्त 3.5 जिल्ह्यापुरती मर्यादित नसून त्या स्वराज्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या चळवळीवर कसे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा एक पक्ष होता. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती, भाषिक प्रश्नावर ज्या वेळेला लढा चालू होता, संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या वेळेला चालू होता, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान केलं होतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाठीमागं माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष हा जिब्राल्टर सारखा उभा राहील. मुंबई मराठी माणसाचीच ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं संशोधन करून लोकांचं डोळं उघडणारं लिखाण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं मातृभाषेवर मराठीवर जसं प्रेम होतं, छत्रपती. हॅलो हॅलो, येतोय आवाज येतोय का? येतोय सर. शिवछत्रपती येतोय ना? शिवछत्रपती त्यांच्या राजवटीतले शिवछत्रपती त्यांच्या काळातले असे पहिले राजे होते की जे राजे गादीवर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषेसाठी विधायक काम केलं. राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. भाषेमध्ये उचलेले शिरलेले परके जे उपरे शब्द होते, अरबी आणि फारसी, ते शब्द दूर केले. शिवछत्रपतींनी स्वतःहून राजव्यवहार कोशाची निर्मिती करून मराठी भाषेला ऊर्जित अवस्था आणली. मराठी भाषा किंवा मराठी भाषेच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाषेसाठी नेमकं विधायक पद्धतीने राज्यकर्त्यांनी काय करावं ह्याचा वस्तुपाठ शिवछत्रपतींनी घालून दिला. आज अनेक गोष्टी आहेत की शिवछत्रपतींना एका धर्माचं नायक केलं जातं आणि दुसऱ्या धर्माच्या लढायांमध्ये दुसऱ्या धर्मावर हल्ले चढवताना शिवछत्रपतींची प्रतिमा उभी करण्यात येते. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, परमानंद नावाच्या शिवछत्रपतींच्या एका समकालीन कवीने, एका समकालीन पंडिताने अणुपुराण शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हे बाकीची लोक काही म्हणत, पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या विरोधामध्ये जे 10 अंगरक्षक नेले होते त्यातला एक मुस्लिम होता. हे परमानंद लिहून ठेवतोय. शिवाजी महाराज पन्हाळ्याला ज्या वेळेला कैदेत अडकले त्यावेळेला सिद्धी म्हणून त्यांचा एक सरदार होता, त्याचा मुलगा सिद्धी वावा, ह्याला जखमा झालेल्या आहेत शिवाजी महाराजांना सोडवताना. पण ह्यांचा त्यावेळेला धर्म तपासला जात नाही, या गोष्टी सांगितल्या जात नाही. शिवाजी महाराजांना ज्या वेळेला नायक करायचंय तर मग ते धार्मिक नायक करणं, जातीय नायक करणं, प्रांतिक नायक करणं हे राजकारणासाठी फायद्याचं असतं. आणि तो फायदा मुळामध्ये इतिहास हा सगळ्या अंगाने वाचला जात नाही, सांगितला जात नाही. आज सुद्धा म्हणजे इंग्रजांच्या बद्दलचे शिवाजी महाराजांचे प्रश्न असतील की शिवाजी महाराजांनी इंग्रज राजवटीला शिवाजी महाराज कसे सामोरे गेले. शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या प्रश्नाला शिवाजी महाराज जसे सामोरे गेले, खरं तर इंग्रजांनी शिवाजी महाराजांची नोंद फक्त बंडखोर म्हणून घेतली होती. पण त्याच इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या मानवी पातळीचा, शिवाजी महाराजांच्या माणूसपणाचा पुरावा त्याच इंग्रजांनी लिहून ठेवलाय. आपल्या सगळ्यांना सांगितलं जातं की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, शिवाजी महाराजांनी सुरत जाळली, शिवाजी महाराजांनी तिथली माणसं मारली, शिवाजी महाराजांनी एवढं सोनं आणलं. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराज सुरतेची ज्या वेळेला लूट करत होते, स्वराज्याची ज्या वेळेला शिवछत्रपती भरपाई करत होते, त्यावेळेला शिवछत्रपतींनी मोहनदास नावाच्या एका व्यापाऱ्याच्या घराला संरक्षण दिलं होतं. हे किती जणांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी जशी त्यांच्या गुप्तहेर खात्याकडून अशी माहिती काढली होती की सुरतेमध्ये कुणाचं घर श्रीमंत आहे, सुरतेमध्ये कुणाच्या घरातल्या तळघरामध्ये किती पिंप सोनं आहे, किती पिंप मोती आहेत, ही जशी माहिती शिवाजी महाराजांनी काढली होती तशी शिवाजी महाराजांनी माहिती काढली होती की सुरतेमध्ये कोण चांगली माणसं आहेत. हा मोहनदास गोरगरिबांची सेवा करायचा
अनाथांसाठी दवाखाने चालवायचा, जखमींसाठी दवाखाने चालवायचा. इंग्रजांनी ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे की शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी त्या मोहनदासाच्या घराला संरक्षण दिलं होतं. ह्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या मानवी पातळीवर उतरण्यासारख्या आहेत. अनेकांना माहिती नसेल की शिवाजी महाराजांचा न्याय व्यवस्था, शिवाजी महाराजांनी हुकुमशाही पद्धतीचा न्याय दिलेला नाहीये, की शिवाजी महाराजांच्या मनात आला आणि शिवाजी महाराजांनी न्याय दिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातली, शिवाजी महाराजांच्या अख्ख्या इतिहासातली पानं उचलून बघा. शिवाजी महाराजांनी गोतमुखाने न्याय दिलेला आहे. गोतमुखानी 18 पगड जाती, 18 आलुतेदार, 12 बलुतेदार एका जागी बसून सगळ्यांच्या मुखातनं शिवछत्रपतींनी न्याय दिलेला आहे. त्याला गोतसभा असं म्हणतात. आणि प्रत्येक जातीची साक्ष त्याच्यामध्ये महत्वाची असते. मराठ्यांच्या इतिहासातील मजाराचे महत्व नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक वाचा, मग सगळ्या जातींच्या साक्षी त्याच्यावरच्या दिसतील. शिवाजी महाराजांनी कधी स्वमुखाने किंवा हुकुमशाही मन मानेल तसं शिवाजी महाराजांनी न्याय दिलेला नाहीये. शिवाजी महाराजांनी त्या गावची, त्या भागातली गोतसभा भरवून, गोतसभा बोलवून शिवाजी महाराजांनी न्याय दिलेला आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्याच्यासाठी आहेत कारण की शिवछत्रपतींच्या इतिहासाची मांडणी करताना शिवछत्रपतींना कुठेतरी हुकुमशाह करणं, शिवाजी महाराजांना एकाधिकारशाहीचं प्रतीक मांडणं, हे मांडलं जातं. म्हणून शिवाजी महाराजांचा हा समग्र इतिहास जो लढायांच्या व्यतिरिक्त आहे, जो गड किल्ल्यांच्या व्यतिरिक्त आहे, ह्या काही गोष्टी इतिहासामधल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या समोर जरी असल्या, प्रकाशित असल्या तरी आपण त्या गोष्टी बघत नाही, त्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करतो. आणि दुर्दैवाने आपल्यासारख्या सुशिक्षित आणि सुजाण पिढीला उद्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपल्या हातामध्ये उत्तर देताना दगड येतो आणि डोक्यामध्ये विचार येत नाही, याचं कारण असं की आपलं वाचन कमी पडतं, आपलं आकलन कमी पडतं. मी सुद्धा एका कट्टरतावादी चळवळीमध्ये कार्यरत होतो, पण आज फक्त वाचन, आकलन आणि चौफेर वाचन ह्या गोष्टीने माझ्यासारखे कितीतरी तरुण त्या कट्टरतावादी चळवळीतून बाहेर पडलेले आहेत. शिवछत्रपतींचा इतिहासाचा वापर किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर हा माणसं तोडण्यासाठी न होता, जेवढे महापुरुष आहेत त्या सगळ्यांच्या इतिहासाचा, त्या सगळ्यांच्या विचारांचा वापर हा माणसं जोडण्यासाठी व्हावा, एवढं इतिहासाचं मूलभूत आणि महान काम असावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शिवछत्रपतींची उद्याची शिवजयंती किंवा जन्मोत्सव आपण जे मुळातच साजरे करतो ते खरं तर त्यांचे विचार जागे ठेवण्यासाठी, त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी. आज सुद्धा महाराज आपल्या स्मरणात राहावेत, शिवछत्रपती आपल्या स्मरणात राहावेत. त्याचं कारण की शिवछत्रपतींनी राजकारणामध्ये, शिवछत्रपतींनी त्यांच्या इतिहासामध्ये राजा म्हणून घेतलेल्या उदात्त भूमिका, शिवछत्रपतींनी त्यांच्या राजवटीमध्ये अनुसरलेली मानवी मूल्य, लोकशाही मूल्य. प्रत्येक राजाचा इतिहास हा लढायांचाच असला पाहिजे, प्रत्येक राजाचा इतिहास हा रक्तपाताचाच असला पाहिजे, अशी बंधनं इतिहासाला नसावीत. आणि ती बंधनं जो मान्य करतो त्याचा इतिहासाचा अभ्यास अपूर्ण असतो असं मी मानतो. धन्यवाद सर, खूप खूप अभिनंदन. खरंच अगदी धन्यवाद. बऱ्याच गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या त्या गोष्टीही आपण ज्ञात करून दिलेल्या आहेत, माहिती करून दिलेल्या आहे.